चला मॅन ऑफ द मॅच या मॅचचं आशिष मते 22 धावा आपल्या बॅटमधून काढल्या. आशिष मते प्लीज कम अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड. आय लाईक टू इन्व्हाइट आशिष मते. मिस्टर आशिष मते, man from Surungpada. It's a hard hitter batsman. Please come and collect your man of the match award in presentation box. आता महत्वाची मॅच आहे. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आता इथे पाहायला मिळणार. एका बाजूला जय हनुमान रांजणपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात करताना राजवीर 11 भब्बानी फायटर राबे संघ. प्रथमतः टॉस जिंकला जय हनुमान रांजणपाडा संघानं बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि राजवीर 11 भब्बानी फायटर राबे संघाला क्षेत्ररक्षणासाठी इन्व्हाइट केलंय. इन्व्हिटेशन स्वीकारलंय. बघूया आता काय चमत्कार घडतोय. किंबहुना ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडलं जातोय. पण एक आज वेगळा निर्णय जे हनुमान रांजणपाडा संघानं घेतलाय. त्याच्यामध्ये त्यांना बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि राजवीर 11 भब्बानी फायटर राबे संघाला इथे मात्र क्षेत्ररक्षण करण्यासाठी इन्व्हाइट केलंय. इन ॲक्शनमध्ये पहिला इथे मात्र स्ट्रायकर गोलंदाज दीक्षित पाटील जलद आक्रमक इथे मात्र गोलंदाज इथे पाहायला मिळेल आणि तेवढ्याच ताकदीचंच कॅलिबर असलेले फलंदाज परेश पाटील आणि सूर्यकांत मोकल ही जोडी मैदानावरती आहे. मगाच्या सामन्यामध्ये 45 धावसंख्या बनवणारा सूर्यकांत मोकल नॉन स्ट्राईक एंडला आणि तेवढ्याच चांगल्या धावा बनवणारा परेश पाटील स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. चला इन ॲक्शनमध्ये इथे मात्र पहिला चेंडू फेकला तर राईट मध्ये विकेट. पहिलाच या बॉलला मात्र गुडले स्पॉटला पडलेला चेंडू भन्नाट वेग, प्रचंड वेग, वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. ऑन ड्राईव्हचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फुटवर्कचा वापर नाही. एक पाय फक्त पुढे काढला होता, नाहीतर मग स्टॅच्यू पोझिशनमध्ये हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. सुनील पाटील यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. राजवीर 11 भब्बानी फायटर राबे संघाचा स्ट्रायकर गोलंदाज इन ॲक्शन मध्ये दीक्षित राईटम ओव्हर द विकेट जवळपास 10-12 पावलांचा रनअप 55 क्रॉस करतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेला मात्र सुनील पाटील थोडा फंबल झालाय. एक धाव मात्र इथे आता नक्की काय घडलंय, काय बिघडलं. एक धाव महत्वाची. बाईटच्या स्वरूपामध्ये धाव. इथे मात्र प्रेशर बिल्डअप झालं होतं. आरामात चेंडू पकडायचा होता आणि मात्र गोलंदाजाच्या हातामध्ये द्यायचं होतं. पण मात्र संधी साधली परेश पाटील यानं. प्रेशर थोडं रिलीज केलं आणि सूर्यकांत मोकल यांना मात्र स्ट्राईकवरती आणलंय. बघाच्या मॅचमध्ये 45 धावसंख्या ज्या खेळाडूंना बनवल्या, रांजणपाडा संघाला जिंकवण्यामध्ये महत्त्वाचा रोल ॲक्ट केला, चांगला फलंदाजी केली तो सूर्यकांत मोकल. हार्ड हिटर, विस्फोटक फलंदाज, 40+ हा लेजेंड खेळाडू रांजणपाड्याचा ऑन स्ट्राईक वरती इन ॲक्शन मध्ये. सॉरी टप्पा पडला या बॉलला मात्र कबरचा फटका. तिथे मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण. जे हनुमान रांजणपाडा विपक्ष राजवीर 11 भब्बानी फायटर राबे संघ मैदानावरती आहे. इथे मात्र थोडं घडलं काय तर अगदी कव्हर ड्राईव्हचा फटका मारण्याचा प्रयत्न वाईटिश पॉईंटच्या दिशेने अडवला गेला. इन ॲक्शन मध्ये आता मात्र परेश पाटील असणार आहे. जलद गतीचा तेज तर्रार गोलंदाज दीक्षित पाटील इन ॲक्शन मध्ये. 3 चेंडूमध्ये 2 धावा धाव फलकावरती. जय हनुमान रांजणपाडा. एका बाजूला राजवीर 11 भब्बानी फायटर राबे, दुसऱ्या बाजूला जय हनुमान रांजणपाडा. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. इथे मात्र डोक्याच्या वरून चेंडू गिर्र दिशा निघतोय. बाउन्सरचा तिखट मारा, थिष्ण मारा दीक्षित पाटील याच्या मात्र बाजूमधून निघतोय. अगदी आपण पाहतोय अप्रतिम खांद्याचा वापर करतोय, पूर्ण फोर्स लावतोय हा गोलंदाज. फुटवर्कचा वापर नाही. क्रिकेटमध्ये फुटवर्कचा वापर फारसा महत्त्वाचा आहे. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क नसेल तर धावता येत नाही. पण हे मात्र परेश पाटील याला कळलं तेवढंच महत्त्वाचं आहे. रोहित पाटील देखील आता इन होतोय राबे संघाचा. राजवीर 11 भब्बानी फायटर राबे.
या बिलला फुलटा चेंडू लाऊड अपील अगदी LBW यष्ट्यांच्या मधोमध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1774 ला नियम आला आणि या नियमाची अंमलबजावणी पंचांचं बोट अवकाशाकडे LBW क्रिकेट इथे मिळालाय. इथे राबे संघाला पहिला विकेट. बॅक टू द डगआउट. पहिले षटक प्रगती पथकावर असताना दीक्षित याला मात्र LBWच्या स्वरूपामध्ये पहिला विकेट मिळालाय. अगदी मगाशी आपण परेश पाटील याचा खेळ पाहिला. फुटबॉलचा वापर नाही. पहिला दुसरा चेंडू डॉट आणि तिथून आला प्रेशर मात्र परेश पाटीलला माघारी परतवलं. फुलटॉस चेंडू होता. वेग देखील तेवढाच भन्नाट वेगाने टाकतोय हा दीक्षित पाटील गोलंदाजी. नवीन फलंदाज इन ॲक्शन मध्ये येतोय. तिसऱ्या क्रमांकावर असणार आहे लखन पाटील आलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आता 2020 आपण वर्ल्ड कप जिंकला आणि त्यामध्ये इंडियन क्रिकेटसाठी आपण ईशान किशनला तिसऱ्या क्रमांकावर पाहिलं. पण आता मात्र इथे रांजणपाडा संघाच्या वतीने तिसऱ्या क्रमांकावर आलाय लखन पाटील. इथे मात्र आपटलेला चेंडू प्रचंड वेगानं भन्नाट वेगानं क्रिकेटचं दुसरं ब्रह्मास्त्र फेकलं जातोय. हाफ ट्रॅकर चेंडू अगदी गोळीच्या वेगानं यष्टिरक्षकाच्या ताब्यामध्ये. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या अखेरीस 2 धावा धावफलकावर 1 विकेटच्या बदल्यात. किंबहुना पहिल्या षटकामध्ये राबे संघ वरचढ ठरलाय रांजणपाडा संघावरती. निर्णय चुकीचा झालाय का हा प्रश्नचिन्ह आता मला इथे वाटतं पडलाय कॅप्टनला. कारण पहिलं षटक इथे मात्र राबे संघाच्या फेवरमध्ये आहे आणि टॉस जिंकून रांजणपाडा संघानं बॅटिंग घेतली. अशा परिस्थितीमध्ये 2 धावा धावफलकावर 1 विकेटच्या बदल्यात असणार आहेत जनमान रांजणपाडा संघाच्या. मॅच मध्ये ज्यानं 45 धावा बनवल्या तो सूर्यकांत बोकल अद्याप मैदानावर आहे. त्याच्याकडे अनुभव आहे. अनुभवाची शेदोरी आहे त्या आणि लांब फटके मारण्यामध्ये लांब षटकार मारण्यामध्ये पारंगत असलेला खेळाडू यावेळेला पाहतोय. टप्पा पडला. गिरकी घेतली चेंडूनं. गर्र दिशा चेंडू फिरलाय. वळण घेतोय चेंडू. यावेळेला मात्र आपण बोटं फिरवतोय आणि पूर्णपणे मनगटाची ताकद लावतोय. अगदी मीडियम पेसर हा गोलंदाज आहे पण मात्र सूर्यकांत बोकल सारख्या अनुभवी खेळाडूला स्तब्ध ठेवलंय. एका बाजूला अनुभव एका बाजूला जोश असं दोन यामध्ये बॅटल आहे. कारण हा नवोदित खेळाडू आहे. अंडर 19चा हा गोलंदाजी बारकर. यावेळेला मात्र इथे अनऑर्थोडॉक्स पद्धतीचा फटका फसला. सूर्यकांत बोकल बिग फिश इन द नेट. बॅक टू द डगआउट. 2 in a row. दुसरा झटका बसलाय आणि महत्वाचा देखील तेवढाच बसलाय. राबे संघाच्या बाजूने मात्र आता इथे मात्र महत्वाचा विकेट माघारी परततोय सूर्यकांत बोकल. बॅक टू द डगआउट. धप्पलक आता मात्र स्थिरावलाय. ज्याच्याकडून अपेक्षा होत्या तो सूर्यकांत बोकल मात्र माघारी परतलाय. आता मात्र उर्वरित जबाबदारी लखन पाटीलला उचलावी लागेल. तुषार याला उचलावी लागेल. कारण आपण 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. टॉप ऑर्डर इथे मात्र मैदानाच्या बाहेर असणार आहे. 2 ला 2 अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
जे हनुमान रांजणपाडा संघाच्या या दोन्ही खेळाडूंना इथून भागीदारी बनवावी लागेल, संघाचा तारणहार व्हावं लागेल, कारण परिस्थिती इथे मात्र गंभीर आहे. गंभीर तर नक्कीच क्रिकेटमध्ये व्हावं लागेल. तब्बल 119 षटकार आणि 118 चौकार या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. अंतिम दिवस मात्र आता आजचाच पकडावा लागेल, कारण आता 12 वाजून गेलेत. अंतिम रजनी रात्र मात्र आता होणार आहे. हे सेकंडलाच रजनी रात्र आहे. या बॉलला मात्र मिनी हेलिकॉप्टर शॉट प्ले केलाय ऑन साईडला, तिथे मात्र क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन आहे. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले मात्र इथे अगदी आपण पाहतोय राबे संघाच्या फेवरमध्ये राहिलं. मॅन्डेटरी पॉवर प्ले म्हटलं की विस्फोटक फलंदाज अतिशय घातक ठरतात असतात, आणि अशा परिस्थितीमध्ये पण राबे संघाच्या मात्र दीक्षित पाटील या स्ट्रायकर गोलंदाजानं रोखून ठेवलं, थांबवून ठेवलं. जवळपास 182 चौकार आणि 119 षटकार या स्पर्धेमध्ये पाहतोय. मैत्री चषक 2026चा थर्रा रणकंद आपण पाहतोय. किंबहुना सध्याची आपण ही मॅच पाहिली तर जय हनुमान रांजणपाडा विपक्ष राजवीर 11 भब्बानी फायटर साई राबे संघ. राबे एका बाजूला आणि रांजणपाडा या दोन संघामध्ये ही मॅच आहे. अगदी दुसरं षटक हाताळतोय गोलंदाज भावेश. मगाशी प्रभावी ठरला, मात्र 4 धावा दिल्या होत्या मगाच्या षटकामध्ये. आता देखील त्याच पद्धतीने टप्पा पडलाय. चेंडू मात्र आतल्या दिशेने येतोय. किंबहुना लेफ्ट हँड जो फलंदाज आहे डाव्या हातासाठी हा चांगला आहे, कारण चेंडू पडल्यानंतर आत येतोय, पण बॅट आणि बॉलचं कनेक्शन होणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. बाबिशाचं मी कौतुक करेल. अंडर 19चा खेळाडू आहे, अनुभव कवी आहे, पण क्रिकेटच्या बेसिक प्रिन्सिपलवरती गोलंदाजी करतोय. अगोदर शफल झाला होता, टप्पा पडला. इथे मात्र बॅटचा जो फेस आहे तो अगोदरच क्लोज झाला आणि मग चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये जातोय. लक्ष ठेवावं लागेल फलंदाजाला. मात्र तुषार याला जखडून ठेवलं आहे. 3 चेंडूमध्ये 2 धाबा बनवल्यात. बाबेशाचं कौतुक करेल. काय कमालीची गोलंदाजी होतोय राबे संघाकडून. राजवीर 11 भबानी फायटर राबे. या बिल्ला मात्र खोलात बुंडात टाकलेला चेंडू. इथे मात्र दुसरं षटक समाप्तीचा निर्वाळा येतोय. 2 षटकाच्या अखेरीस 4 धावा. धावफलकावर 2 गडी बाद. काय गोलंदाजी आहे. गोलंदाजी करणं म्हणजे चेंडू हातात घेणं, आणि गोलंदाजी करणं नाही तर आपल्याला कौशल्य दाखवावं लागतं, क्षमता दाखवावी लागतं, चेंडूला फिरवावं लागतं. त्याला म्हणतात गोलंदाज. नाही तर मग चेंडू घेतलाय फेकलाय म्हणजे गोलंदाज अजिबात नाही. ते राबे संघाने दाखवून दिलं. दीक्षित पाटीलकडे वेग होता तर भावेश याच्याकडे मात्र स्विंग होता, आणि या 2 अटॅकमध्ये बांधून ठेवलंय रांजणपाडा संघाला. अगदी आपण पाहतोय 2 षटकामध्ये पूर्णपणे डॉमिनेट केलंय राबे संघाने रांजणपाडा संघाला. अद्याप संधी आहे. 12 चेंडू हे निर्णायक ठरू शकतात मॅचमध्ये, कारण इथून जर धावा आल्या नाही तर किंबहुना काही होऊ शकतोय. कारण मगाची मॅच त्याचं जिवंत उदाहरण आहे. 27 धावा बनवल्या होत्या, 28 धावसंख्या मात्र थांबवायच्या होत्या. आता मात्र एक वेगळा निर्णय रांजणपाडा संघाने घेतलाय. आता दुसऱ्या षटकामध्ये देखील पस्तावा होत असेल, कारण अशा पद्धतीचं प्रदर्शन झालंय. पण 12 चेंडूवर तो वचपा काढला जाईल का, तो विचार बदलला जाईल का. बालू पाटील इन ऍक्शन मध्ये असणार आहे. स्विंग अटॅक. लखन पाटील या बल्ला मात्र इनसाइड आउटचा खोदून काढला फटका लॉंग ऑफच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक तैनात. तिथे मात्र झेल निसटतोय. संधी उपलब्ध करून दिली जातोय. या बिल्ला मात्र जेवढे कॅच पकडाल तेवढा मॅच पकड मिळवली जाईल. मगाशी देखील राबे संघाने ती चूक केली, आता देखील ती चुकी होतोय. चुकीला क्रिकेटच्या पटलावरती अजिबात माफी नसतोय. धाव फलक आता मात्र इथे पुढे सरसावलं जातोय. धाव फलक पोहोचतोय 6 आकड्यावरती. 2 गडी बाद, 6 धावसंख्या धाव फलकावरती. टप्पा पडलाय. गिरकी घेतली चेंडूनं. चेंडू पडलाय मिडल स्टंप वरती आणि बाहेर निघलाय ऑफ स्टंपच्या. आडवा बॅटने खेळायचा प्रयत्न होता. बालू आणि आपण जर चर्चा केली भावेशाच्या गोलंदाजीमध्ये सारखेपण आहे. थोडा बालू यावेळेला मात्र हाय ऍक्शन सांगतोय. यू मिस, आय डेफिनेटली हिल, होगी तेरी दांडी गुल. शाबीर दलवी पॉवरफुल गाणं मात्र त्यांच्या रजनी स्पर्धेमध्ये गाजलं. आज तागायत देखील आपण पाहतोय त्या गाण्याची चर्चा सातत्याने होतोय. क्लीन बोर्ड. धक्का क्रमांक इथे बसतोय 3रा.
धबाधब खबर आपण पाहतोय मात्र 6-3 गडी बाद. इथे मात्र जयनुमान रांजणपाडाच्या बॅटरला इथे मात्र तग धरावा लागेल, भागीदारी बनवावी लागेल. नक्कीच रांजणपाडा संघ तेवढा चांगला मगाशी देखील चांगला खेळ केला, पण आता थोडंसं सातत्य या खेळामध्ये राहिलं नाही. मी नेहमी म्हणतो समालोचनाच्या माध्यमातून आपण मोठं होणं सोपं आहे, पण ते मोठं पण टिकवणं देखील तेवढं कठीण आहे आणि ते टिकवता आलं नाही सध्याच्या घडीला रांजणपाडा संघाला. जो सूर्यकांत मोकल मगाच्या मॅचमध्ये 45 धाबा त्याने बनवल्या, पण आता मात्र स्वस्तात माघारी परतला. ही क्रिकेट आहे, सरड्याप्रमाणे रंग बदलणारं हे क्रिकेट आता सध्याच्या घडीला पाहतोय. निमित्त आहे मैत्री चषक 2026. मुख्य आयोजक देवानंदजी म्हात्रे आणि 35जी म्हात्रे ही एवन जोडी मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये. धाव फलक आता मात्र स्थिरावताना पाहतोय. बालू पाटील इन ऍक्शन मध्ये पाहतोय, अगदी जखडून ठेवलंय या गोलंदाजानं. इन ऍक्शन मध्ये आता फलंदाज नवीन आलाय रश्मित मोकलला देखील फसवलंय. स्विंग अटॅक किंबहुना रांजणपाडा संघ असं वाटतोय की वेगवान गोलंदाजांवरती सराव करतोय की काय, कारण ज्या ज्या बेलेला भावेश आलाय, ज्या ज्या बेलेला बालू पाटील आलाय, त्या त्या बेलेला मात्र फटके फसलेत आणि फलंदाजाला देखील चकवा देणारे चेंडू बालू पाटील यांनी टाकलेत. लोबर फुल टॉस चेंडू या बेलला मात्र ऑफ ड्राईव्ह. इथे मात्र क्षेत्ररक्षकाने चुकी केली. आज मात्र राबे संघाचं क्षेत्ररक्षण पाहिजे तसं नाही, कारण राबे संघ हा मनसे चषकाचा विजेता संघ आहे आणि चॅम्पियन संघाकडून असं प्रदर्शन मात्र नक्कीच होणं चांगलं गरजेचं आहे. धाबा धावफलकावर लागल्यात. 8 धाबा धावफलकावर आहेत. नक्की धावफलक देखील पुढे होत नाही, त्याच्यामुळे धावफलकावर स्थिरावलेल्या धावा पाहायला मिळाल्या. आता 2 आल्या 8 धाबा धावफलकावरती. शेवटचा चेंडू या षटकातील टप्पा पडला, आतल्या दिशेने आला. इथून मात्र बॉडीला पूर्णपणे यू शेप मध्ये आणलं होतं. टोच्या माध्यमातून बॉडीला टर्न केलं होतं, ऑन साईडला फटका मारायचा होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूनं संतोष मामा वळण घेतलं आणि बॉडीवरती आदळलं आणि याच दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता होतोय. आता मात्र 18 चेंडूमध्ये मात्र 8 धावा आहेत, पण क्रिकेटमध्ये काही होऊ शकतोय. जर इथून एक 25 ते 30 धावा रांजणपाडा संघाने बनवल्या तर मॅच मध्ये इन देखील होऊ शकतोय. नक्कीच आपण पाहतोय जितेन म्हात्रे, परेश पाटील नाईटला आहेत, पण ते मात्र मॅचचा मनमुराद आनंद घेत आहेत. प्रत्येकाला अभिमान असतो बघा. आपण जिते म्हटलं की जितू आहे, जितेचा आपल्याला अभिमान आहे. राबे म्हटलं की त्यांना मात्र आज राजवीर 11 भवानी फायटर राबे संघाचा अभिमान आहे. अगदी रांजणपाडा म्हटलं की त्यांच्या देखील ग्रामस्थांना त्यांच्या गावाचा अभिमान आहे, कारण ग्रामीण क्रिकेट हा गावासाठी, गावाच्या सन्मानासाठी आणि गावाच्या प्रतिष्ठासाठी खेळला जातोय. आयोजकांचं फारसा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो, कारण प्रचंड मेहनत आपण घेतली. या बेलला मात्र लॉप केलाय चेंडूला भिडकावलंय समोरच्या दिशेनं. लॉफ्टेड स्टेट ड्राईव्ह, मरीन ड्राईव्ह मुंबईचं सचिन सरांचं स्टेट ड्राईव्ह आणि या फलंदाजाचा लॉफ्टेड स्टेट ड्राईव्ह. अप्रतिम क्रॅकिंग फटका. 8 आणि या 6 संतोष मामा धावा होतात धावफलकावर 14. ये मामा माझे बाचीचे लग्नाला, मामा इलाय बाचीचे लग्नाला. मामा खुश, संतोष मामा खुश. क्रिकेटचा सर्वात मोठा या टेनिस क्रिकेट मधला चाहता ज्याचं नाव आहे संतोष मामा. हे आता थोड्या वेळा संतोष मामाचं गाणं लावतो. थोडं थांब फक्त, आता एक काहीतरी होऊ द्या. तर चौकार षटकार किंवा विकेट जाऊ द्या, आपण लगेच मामांचं गाणं ऐकूया. पुन्हा एकदा संकेत इन ऍक्शन मध्ये असणार आहे. राईट अप राऊंड द विकेट. या बिल्ला मोठा धडाका. मी म्हटलं होतं की या षटकामध्ये जर धावा आल्या तर रांजणपाडा संघ फाईट देऊ शकतोय आणि तसंच काहीसं घडलं. 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके, धाव संख्येला आकार देतोय. धावफलक पोहोचतोय 20 या आकड्यावरती. आता मात्र संकेत पाटील बॅकफुटवर नेलंय. फलंदाज आहे तुषार. 5 मध्ये आता तुषारच्या 14 धावा झाल्यात. काय आक्रमक फलंदाजी करतोय. चला डीजे मास्टर संतोष मामा.
मामा जीवलग जीवाचा आहे. अगदी वाटली तर तो स्वतःची मान कापून पिन समोरच्याला देईल, एवढं म्हणजे जीवाला जीव लावणारा संतोष मामा आहे. फक्त त्याला बाटली लागते, बाकी काही माहिती नाही. असा संतोष मामा जीवलग जीवाचा. धावफलक आता मात्र इथे वाढलं, 20 आकड्यावरती जातो. 3 गडी बाद. रांजणपाडा संघ थोडा आता शिरकाव करतोय सामन्यामध्ये. जे हनुमान रांजणपाडा संघ. संकेत यावला पुन्हा एकदा मोठा फटका फसला. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक नाही. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय. एक धाबाली, दुसऱ्या धाबसंख्येचा प्रयत्न तो देखील पूर्ण केला जाईल आणि स्ट्राईक नक्कीच स्वतःजवळ तुषार ठेवेल. यात मात्र शंका नाही, कारण तुषार याच्या बॅटमध्ये 2 षटकार आणि आत्ता आलेल्या 2 धावा धावफलकाला गती देत आहेत. धावफलक पोहोचलाय 22 या आकड्यावरती. 22 लॉस ऑफ 3 विकेट. रिमेनिंग 3 बॉल्स इन दिस लास्ट ओव्हर. 4-over match between the two teams. One side is Ranjanpada, another side is Rabe team. The big fight in this two team. टोटल रन संख्या धावफलकावर 22. 3 इथे विकेट माघारी परतलेत. आता मात्र 3 चेंडू आहेत. संकेत आता थोडा दडपणात आल्या, कारण ज्या पद्धतीनं मिडल ओव्हर बघा, परिस्थिती क्रिकेटमध्ये अशीच असते. त्याच्यावर चर्चा करू. या बिल्ला अनऑर्थोडॉक्स पद्धतीचा फटका. क्षेत्ररक्षक फक्त बघतच राहिला, पाहतच राहिला. क्षेत्ररक्षकाला बनावत जो ग्राफ आहे आता सन्मानजनक आहे. याच्यात जर 2 मोठे फटके आले तर किंबहुना मोठी फाईट इथे मात्र राजवीर 11 भवानी फायटर राबे आणि जे हनुमान रांजणपाडा. पहिलं सत्र संपल्यानंतर टॉससाठी दोन्ही संघ यायचे आहेत. मला वाटतं आपल्याला माहिती आहे कोण जिंकलाय कोण हरलाय. किंबहुना आपण दोन्ही संघ इथे उपस्थित राहायचं आहे. विराट 11 सुरुंगपाडा आणि ऐशा स्पोर्ट 12 पाडा. अगदी आमचे साबीरभाई दलबी काय वेगळ्या टच मध्ये आहेत. रिव्हर्सला पहिला फटका मागाचा. या बेलेला तडाका, बाजू खोलले, बंड खोलले. मात्र या बिल्ला तो सांगतोय की मी संत आहे काय शांत बसायला. ठोकला षटकार लंगॉन पडल्यांच्या वरून. धाबा धावफलकावर. काय क्रिकेट आहे, होतं कुठं आलं कुठं. खरं तर पहिल्या 3 षटकामध्ये मात्र 8 धावा, पण शेवटच्या षटकामध्ये वार प्रतिवार पाहायला मिळाले. तुषार याच्या बॅटमधून 9 चेंडूमध्ये 28 धावा. या खेळाडूचा खेळ आवडला असेल तर रांजणपाडा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या खेळाडूसाठी. काय अप्रतिम खेळ केलाय. 34 धावा धावफलकावरती. याला फुल टॉच चेंडू चुकी करतोय, चुकीला नाही माफी. पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांकडे मागणी केली. रनआउटच्या स्वरूपामध्ये तुषार बाद होईल. मगाचा षटकार ऑफ साईडच्या बाहेरून खेचला, लॉंग ऑनच्या वरून मारला. आत्ताचा फुल टॉच चेंडू शॉर्ट पॉइंटच्या दिशेनं मारलाय, पण पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांची मदत मागितली गेलेली आहे. बघूया धाबा किती होतात, कारण हा या षटकातील शेवटचा चेंडू होता. 5 चेंडूमध्ये या गोलंदाजाने 26 धावा खर्च केल्यात. अशात मात्र एक मजबूत स्थिती निर्माण झालेली आहे जय हनुमान रांजणपाडा या संघाची. 9 चेंडूमध्ये 28 धावसंख्येचा खेळ करणारा तुषार याच्या अगदी डोक्यावरती टांगती तलवार आहे. कारण आता नक्की घडले काय. रनआउट तर आहेच, पण नो जर असेल तर नवीन फलंदाज मात्र इथे येणार आहे. चला तिसरा पंच. नाही, तिसरं पंच बघता, टेन्शन घेऊ नका. अगदी अन्याय केला जाणार नाही. रांजणपाडा अगदी आपण बोलूच नका कृपया करून. बघा अंपायरला निर्णय घेऊ द्या, जे काय घेतील ते. आणि आम्ही बघा पाहुणे तुम्ही आहात. आमच्या गावचा जरी संघ असला तरी अजिबात इतर निर्णय त्यांच्या बाजूने होणार नाही.
चेंडूवरती 2 धावा पकडल्या जातील, एक नो आणि एक सिंगल डबल घेत असताना धावबाद झाला फलंदाज. धावफलक आता पोहोचलाय 36 आकड्यावरती. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेनं मार्गस्थ झालाय दर्शन. अगदी दर्शन मात्र धावांनी आपलं दर्शन देईल काय दर्शन माघारी परतेल. आता मात्र वेगळं चित्र घडलं, कारण संकेतचं हे षटक मात्र राबे संघाच्या जिवारी लागलंय. कारण 3 षटकामध्ये मात्र 8 धावा आल्या होत्या. 3 षटकामध्ये असं म्हणतात की ते गाणं नक्कीच आपण पाहतोय मोठमोठे गार केले गंमतमध्ये, पण मात्र रांजणपाडाने एक पिंजरा ठेवला होता. शेवटच्या षटकामध्ये तो पिंजरा निघाला 28 धावसंख्येचा आणि मात्र थोडंसं बॅकफुटला नेले राबे संघाला. मोठा फटका, बाजू खोलले, तडाका, पण फटका देखील फसलाय. दीक्षित पाटील फ्री हिट होता. अगदी मला वाटते फलंदाजाला माहिती होतं की नव्हतं ते देखील प्रश्नचिन्ह होता. किंबहुना आम्ही देखील दिलगिरी व्यक्त करतोय, कारण आम्ही देखील समालोचनाच्या माध्यमातून सांगायचं विसरलो. पण एक फलंदाज म्हणून तुम्हाला ठाऊक असायला पाहिजे, कारण क्रिकेटची परिभाषा आपल्याला नक्कीच माहिती असायला पाहिजे. या मात्र 2 धावसंख्येने धावफलक आता पोहोचलाय 38 या आकड्यावरती. एक चांगला फायटिंग स्कोर बनवलाय तुषार या फलंदाजानं. कारण त्याचं कारण असं आहे मंडळी की शेवटचं आता या षटकामध्ये प्रॉपर 30 धावा दिल्यात आणि आता 39 धावसंख्येचं टार्गेट आव्हान इथे मात्र सेट केले गेलेलं आहे. टॉससाठी यायचं दोन्ही टीम. चला टॉससाठी आले असले तर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नक्कीच दोन्ही टीम. बारापाडा सुरुंगपाडाचे कॅप्टन ऐशा स्पोर्ट्स बारापाडा आणि विराट 11 सुरुंगपाडा. क्रिकेट असंच आहे हो, क्रिकेट इज अ जेंटलमन ज्याला म्हटलं जातं ना, सरड्यापणे रंग बदलतो. हे 3 उदाहरण त्याचं बघा. पहिला आपण ज्याने सूर्यकांत मोकलेने पहिल्या मॅचमध्ये 45 बनवल्या तो 1 वरती बाद झाला. ज्याने मगाशी मेडन ओव्हर केला त्याला 30 धावा गेल्या. आता 3 षटकामध्ये 8 होत्या, शेवटच्या षटकामध्ये 30 आल्या. क्रिकेट हे बदलणार आहे. 38 धावा झाल्यात, 39चं टार्गेट आहे. सत्र बदलेल, कॉम्बॉक्समध्ये देखील बदल होईल. निलेश पाटील मॅन फ्रॉम हनुमानपाड्याचे उत्कृष्ट समालोचक ऑन माईक असणार आहेत. किंबहुना त्यांना देऊया आता पुढची संधी. हॅलो, सीतामाई अर्जुन गल्ली एकता ग्रुप जिते मैत्री चषक 2026 या पर्वामध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचं, आयोजकांचं, क्रिकेटप्रेमी रसिकांचं मी निलेश पाटील सहर्ष स्वागत करतोय आणि घेऊन जाते तुम्हाला सीमेराशीच्या आतमध्ये. राजवीर 11 भवानी फायटर विपक्ष जय हनुमान रांजणपाडा. ह्यामध्ये हा रंगतदार सामना आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या 3 षटकामध्ये फक्त धावा आल्या होत्या 8. त्यानंतर शेवटचं षटक हाणामारीचं षटक होतं. कुठेतरी रांजणपाडा संघाला माहीत होतं की या षटकामध्ये जर आक्रमण चढवला तर आपण कुठेतरी मॅचमध्ये कमबॅक करू शकतो. तब्बल 30 धावा शेवटच्या षटकामध्ये खर्च केल्या आणि पुन्हा एकदा कमबॅक केले तर रांजणपाडा ह्या संघानं. आणि टोटल धावसंख्या धावफलकावरती झाली ती म्हणजे 38-39ला विन असणार आहे. मित्रांनो, जगातील पहिला इंजिनियर आहे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी स्वतःच्या वस्तूची गॅरंटी दिलेली आहे. कुठे? रायगडावरती एक पत्र आहे, त्यामध्ये असं लिहिले आहे, यावत चंद्र दिवा करती, यावत चंद्र दिवा करती. हे माझं वाक्य नाही मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य आहे. यावत चंद्र दिवा करती, जोपर्यंत ह्या पृथ्वी तलावरती चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत
रायगडवरचा दगड आणि दगड शाबूत राहील, रायगडवरचा दगड आणि दगड शाबूत राहील। चलते मैदान की तरफ यहाँ पर महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती यांना करूया वंदन आणि घेऊन जाऊया आपण सीमारेषेच्या आतमध्ये। चलते मैदान की तरफ यहाँ पर पहली गेंद डालने के लिए तैयार, ऑफ के बाहर गेंद थी, पूरी तरह से दमकम लगाया था। वहां पर थर्डमैन का खिलाड़ी सर्कल के अंदर था, क्योंकि P1 का षटक है तो दो ही खिलाड़ी आप सर्कल के बाहर यहाँ पर रख सकते हैं। एक रन के साथ यहाँ पर खाता यहाँ पर खोला है बल्लेबाज ने। चलते मैदान की तरफ यहाँ पर परेश पाटिल पहला यहाँ पर और लेके आए हैं। देखते परेश कितने महंगे साबित होते, क्योंकि ये लड़ाई अस्तित्व की है, ये लड़ाई आन बान शान की है, ये लड़ाई कर्तृत्व की है, ये लड़ाई जंग की है। यहाँ पर जीतना है, आज हमें हारना नहीं है, चाहे रांजनपाड़ा टीम हो या फिर रावे की टीम हो। अगली गेंद स्लॉट में गेंद थी, क्या ये गेंद बाहर जाएगी? जाएगी जाएगी जाएगी, और बिल्कुल सही यहाँ पर भापा इस गेंद को आगे की तरफ जरूर खिलाया था इस गेंद को, पर पूरी तरह से यहाँ पर दमकम लगाते हुए यहाँ पर बल्लेबाज दीक्षित पूरी तरह से यहाँ पर छाए हुए हैं। दीक्षित के बल्ले से पहला छक्का यहाँ पर आता होगा। जो बात आ गई साहस पर, तो यमराज से भी टकराऊंगा, मुसीबत चाहे कितनी भी आए, अपने लक्ष्य को खींच लाऊंगा, अपने लक्ष्य को खींच लाऊंगा। इसी प्रकार से अगर इस मैच में बने रहना है तो आपको बल्लेबाजी करनी होगी। और जहां तक सवाल है रांजनपाड़ा टीम का, तो मैं कहूंगा स्लॉग ओवर में जितने रन आपको मिले हैं उसका आपको फायदा उठाना है, क्योंकि 3 ओवर के बाद आप पूरी तरह से बैकफुट पर थे। अगले गेंद परेश बिल्कुल से आगे की तरफ जिगरा दिखाते हुए, क्योंकि आगे की तरफ गेंद डालना इतना असर नहीं होता। अगर बल्लेबाज के पाले में गेंद मिलेगी तो बिल्कुल सही वो अनुमान लगा सकते हैं, सीधे बाहर जाएगी गेंद 6 रनों के लिए। फिलहाल यहाँ पर एक डॉट गेंद आती हुई, समीकरण बदलते हुए 22 गेंदों में 32 की आवश्यकता है, यहाँ पर 21 में 32 की आवश्यकता। सन्मान दिया इस गेंद को कवर रीजन में, जब तक खिलाड़ी गेंद को उठाते थ्रो करते 1 रन बनाने का मौका। 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ जाकर पहुंच रहा है 8 रनों के ऊपर। परेश पाटिल गेंदबाजी मार्ग पर छक्का जरूर खाया, उसके बाद अच्छा कमबैक किया अपने टीम के लिए। ये गेंद ऑप्टिक के बाहर, निश्चित रूप से यहाँ पर अंपायर ने बाजुई खोली और बताया आज सिमरन गले लग जा स्टाइल में यहाँ पर हाथ फैलाते हुए, और ये व्हाइट यहाँ पर अतिरिक्त रनों की संख्या खाते में जोड़ी है। एक टीम का स्कोर व्हाइट की मदद से जाके पहुंचा है यहाँ पर 9 रनों के ऊपर। परेश यहाँ पर कोशिश करते हुए अपने टीम के लिए, आधे पिच पर पटकी हुई गेंद थी, छोटी गेंद थी, माना कि पूरी तरह से झांक लिया था बल्लेबाज को। बल्लेबाज ने यहाँ पर कनेक्ट नहीं कर पाई इस गेंद को, चकमा खाया इस गेंद के ऊपर, गति परिवर्तन था और ऊपर से आधे पिच पर पटकी हुई गेंद। अनुमान नहीं लगाया था कि परेश इस प्रकार से गेंद डालने वाले हैं। अगली गेंद परेश फिर से एक बार गेंदबाजी मार्ग पर आगे की तरफ, फिर से एक बार थर्डमैन का खिलाड़ी वहां पर तैनात है, रनआउट का मौका हो सकता है। रनिंग बिटवीन द विकेट की अगर बात करें तो काफी तेज हम्पर के ऊपर यहां पर निगाहें जरूर फेंकी थी यहां पर विकेट कीपर ने, पर नकारा इस एफिल को। 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ जाकर पहुंच रहा है 10 रनों के ऊपर। 1 ओवर की समाप्ति हो चुकी है। 1 ओवर के बाद टीम का स्कोर है 10 रन। अभी भी कुछ बिगड़ा नहीं मैं कहूंगा। अगर रांजनपाड़ा टीम की बात करें 18 गेंदों में 29 रन डिफेंड करने हैं, और बात करें रावे टीम की तो 18 गेंदों में 29 रन उनको बनाने हैं। दोनों तरफ ये मुकाबला अभी भी है। या खुदा तू ही जाने इस मैच का नतीजा क्या होगा। यहां पर चला जरा स्पीडअप करायचं आहे, कृपया टीम मीटिंग घेऊ नका प्लीज पंच। हवा की रुख की अगर बात करें तो लॉन्ग ऑफ की क्षेत्र की तरफ हवा का रुख ज़्यादा जाता हुआ वहां पर अगर कोशिश करेंगे तो शायद वहां पर रन बटोर सकते हैं। जिस प्रकार से बल्लेबाजी की थी अंतिम ओवर में, काफ़ी काबिल तारीफ बल्लेबाजी वहां पर होती है। एक सम्मानजनक स्कोर के लिए पहुंचाया था। टीम का स्कोर इस वक्त है 9 रन। धाव संख्या झालेली ती 9, सॉरी 10, काकाने 1 रन्स लिहिली नव्हती तिथे। 18 मध्ये 29 धावेंची गरज। चलते मैदान की तरफ यहां पर रावत टीम, व्हाइट कार्ड एंट्री जिनको मिली है, क्या करेंगे इस मुकाबले में। कुंदन म्हात्रे गेंदबाजी का भार संभालते हुए
गति को भाप नहीं पाए, लाइन को भाप नहीं पाए। यहाँ पर बुद्ध बनने गए थे, बुद्ध बन गए यहाँ पर बल्लेबाज, क्योंकि पहले ही तय कर लिया था यहाँ पर डीप मिड विकेट की तरफ खेलना है। पर गति परिवर्तन यहाँ पर हुआ। कुंदन महात्रे एक शानदार यहाँ पर कमबैक करते हुए अपने टीम के लिए पहली गेंद बिंदी गेंद, यहाँ पर हर एक गेंद सोच समझ कर यहाँ पर खेलने होगी बल्लेबाज को। सुनील उड़ाया इस गेंद को कारपेट माध्यम की, जब तक लुढ़कती हुई गेंद को थ्रो करते फील्ड करते, एक रन बनाने का मौका, दूसरे का प्रयास, वहां पर रनिंग बिटवीन द विकेट काफी अच्छी। यहां पर जब आपके बड़े हिट नहीं लगते तो सिंगल को डबल में परिवर्तन करना होता है, उसी प्रकार से यहां पर सिंगल को डबल में परिवर्तन करते हुए 2 रन यहां पर मुकम्मल हुए। 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ जाकर पहुंच रहा है 12 रनों के ऊपर। संघर्ष अभी भी जारी। यहां पर लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती दोस्तों, और कोशिश करने वालों की कभी भी हार नहीं होती। यहां पर थर्ड अंपायर की यहां पर मांग करते हुए यहां पर चेक किया जाएगा निश्चित रूप से। यहां पर थर्ड अंपायर आते हुए आप जेके पाटिल यहां पर चलते मैदान की तरफ यहां पर लगा दिए गए। अब मैच चालू करो। चलते मैदान की तरफ फिर से एक बार यहां पर कुंदन महात्रे इस गेंद के ऊपर 2 रन बटोरे, टीम का स्कोर जाके पहुंचे 12 रनों के ऊपर। कुंदन की अगली गेंद फाइनली को टारगेट करने का प्रयास, ऑफ के काफी बाहर गेंद वाइड करार दिया। अतिरिक्त रनों की संख्या बढ़ती हुई जाकर पहुंची 2, टीम का स्कोर जाके पहुंचे 13 रनों के ऊपर। कुंदन महात्रे फिर से एक बार 4-5 कदमों का स्टार्ट लेते हुए जीता गांव की इनकी तरफ से गेंदबाजी करते हुए उड़ाया इस गेंद को लॉन्ग ऑफ की तरफ, वहां पर खिलाड़ी तैनात, 1 रन आसानी के साथ, वहां पर दूसरे की कोई गुंजाइश नहीं है। शायद थोड़ा खराब थ्रो जरूर था पर कोई यहां पर दूसरा रन का चांस नहीं था। 1 ही रन यहां पर मुकम्मल होता हुआ 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ जाकर पहुंच रहे 14 रनों के ऊपर। चलते मैदान की तरफ फिर से एक बार यहां पर कुंदन महात्रे गेंदबाजी के मार्ग पर सामने हैं उनके दीक्षित। उड़ाया इस गेंद को, गेंद हवा में, खिलाड़ी क्या उसके नीचे आने का प्रयास करते हुए 1 बाउंस सीधे कवर के लिए खिलाड़ी था वहां पर। दूसरे का प्रयास वहां पर और ये ओवर थ्रो हो चुका है। तीसरा रन चुराते हुए क्या यहां पर चौथे रन का प्रयास रहेगा। नॉन स्ट्राइकर तो 4 यहां पर कंप्लीट करते हुए 4 रन मुकम्मल होते हुए। खराब फील्डिंग में कहूंगा, वहां पर इसकी जरूरत नहीं थी। अगर इस मैच को आपको बने रहना है तो आपको अच्छी यहां पर फील्डिंग करनी होगी। ये ओवर थ्रो हुआ है यहाँ पर और थोड़ी सी चोटिल यहाँ पर होते हुए फील्डर, क्योंकि आगे की तरफ गए थे, छलांग लगाई जरूर थी, थोड़ी सी चोट वहां पर आई है उनको। बोर्ड के ऊपर ध्यान दे तो समीकरण बदलते हुए यहां से आने वाले 14 गेंदों में 21 की आवश्यकता। यहां पर टीम का स्कोर जाके बना है 18 रनों के ऊपर। अभी भी इस ओवर की कुछ गेंदें शेष है। समीकरण थोड़ा सा नजदीक लाने का कोशिश करते हुए यहां पर, और ये बोनस में कहूंगा 2 अतिरिक्त रन यहां पर ओवर थ्रो के मिले हैं। चला जरा क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे।
चलते मैदान की तरफ यहाँ पर फिर से मुकाबला शीघ्र ही चालू होने वाला है। या खुदा तू ही जाने इस मैच का नतीजा क्या होगा। जिस प्रकार से चौथे ओवर में 30 रन आए हैं, काफी मजबूत स्थिति में मैं कहूँगा उस वक्त यहाँ पर रांजनपाड़ा टीम। पर अभी यहाँ पर 14 में 21 रन बनाने यहाँ पर रावे के बल्लेबाजों को। क्या यहाँ पर गेंदबाज डिफेंड करेंगे या फिर बल्लेबाज यहाँ पर इन रन को यहाँ पर चेस करेंगे। कुंदन म्हात्रे गेंदबाजी मार्ग पर, कुछ गेंदें शेष इस ओवर की। सन्मान दिया इस गेंद को, वहां पर खिलाड़ी तैनात है, आसानी के साथ यहां पर सिंगल कंप्लीट करेंगे। स्ट्राइक को रोटेट करेंगे, जिस प्रकार से इंटरनेशनल क्रिकेट में देखा जाता है स्ट्राइक रोटेट करना यहां पर पसंद करते हुए दोनों ही खिलाड़ी। 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ जाकर पहुंच रहा है 19 रनों के ऊपर। 19 स्कोर जाके पहुंचे 19 रन। फिर से एक बार कुंदन म्हात्रे, ये गेंद पूरी तरह से आगे की तरफ यार किया था, इस गेंद को ऑफ स्टंप लाइन पकड़ी थी, पूरी तरह से यहां पर सम्मान दिया है यहाँ पर बल्लेबाज ने। 1 रन चुराते हुए 2 ओवर का खेल खत्म हुआ है। 2 ओवर के बाद टीम का स्कोर है बिना कोई विकेट खोए 20 रन। 20 रन लॉस ऑफ द 0 विकेट, 2 ओवर्स गॉन। हल्की सी साझेदारी यहां पर पलपती हुई। जीतने के लिए अभी भी यहां से आने वाले 12 गेंदों में 19 रनों की आवश्यकता है। 12 में 19 रन यहां पर बनाने हैं। चला कृपया करून जास्त वेळ खर्च करू नका, टीम मीटिंग घेऊ नका। 12 मध्ये 19 धावांची गरज इथे। मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार जो देखे ना सपना सपनों का, सपनों का अधिकार अधिकार है अपना, अपनों की खातिर कुछ करना है आज हमें, अजर अमर कर देना है मैदान हमें। तू माटी का लाल है, कोई कंकड़ या धूल नहीं, तू समय बदल कर रख देगा, इतिहास लिखेगा भूल नहीं। तू माटी का लाल है, कोई कंकड़ या धूल नहीं, तू समय बदल कर रख देगा, इतिहास लिखेगा भूल नहीं, इतिहास लिखेगा भूल नहीं। आज कौन सी टीम यहाँ पर इतिहास बनने जाने वाली है, चाहे वो रांजनपाड़ा टीम की बात करें या फिर रावे टीम की। आने वाले 12 गेंदों में यहाँ पर 19 रन बनाने हैं रावे टीम को। जिस प्रकार से वाइट कार्ड एंट्री उनको मिली, उनके इरादे स्पष्ट कि हम यहाँ पर जीतने के लिए आए हैं। और जिस प्रकार के आखिर के ओवर में 30 रन बटोरे रांजनपाड़ा टीम ने, वहाँ से उनके इरादे मजबूत स्थिति में जाके पहुंचे हैं। यहाँ पर 12 गेंदों में 19 का समीकरण यहाँ पर। इससे पहले मैच में आपने क्या किया, क्या हुआ, क्या नहीं हुआ, वो सब छोड़ दो। आने वाले 12 गेंदों के ऊपर निगाह यहाँ पर जमाए रखो। ऑप्शन के बाहर गेंद कट किया, पॉइंट के ऊपर से गेंद नहीं रुकेगी, शायद खिलाड़ी वहां पर तैनात है। 1 रन आसानी के साथ दूसरे का प्रयास, दूसरा भी आसानी के साथ, तीसरे के लिए पलटवार यहां पर हो सकता है। रनिंग बिटवीन द विकेट काफी अच्छी विकेटों के बीच यहां पर देखने को मिली। 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ जाकर पहुंच रहा है 22 रनों के ऊपर। हर एक गेंद के ऊपर समीकरण यहां पर बदलते हुए आने वाली 11 गेंदों में 17 रनों की आवश्यकता। यहां पर कमबैक करना होगा रांजनपाड़ा टीम के गेंदबाज को, एक विकेट यहां पर निकालना होगा, तभी आप इस मुकाबले में बने रह सकते हैं। चलते मैदान की तरफ यहां पर फिर से एक बार तुषार मोकल गेंदबाजी मार्ग पर, अच्छी गेंद, अच्छा शॉट, वहां पर खिलाड़ी तैनात। 1 रन आसानी के साथ, थोड़ी सी मिसफील्डिंग, वहां पर फंबल हुए थे, वहां पर खिलाड़ी दूसरे का प्रयास, हर एक गेंद के ऊपर 2-2 रन चुराते हुए काफी अच्छी यहां पर क्रिकेट देखने को मिलती हुई। जब आपके बड़े हिट नहीं लगते तो आपको सिंगल को डबल में परिवर्तन होता है, उसी का नमूना पेश करते हुए दोनों खिलाड़ी सुनील और दीक्षित। जहां तक सवाल है आगे बढ़ने का, तो इरादे स्पष्ट है दोनों टीमों की, क्योंकि अभी भी यहां पर संघर्ष जारी है। जीत हम इतने आसानी से दे नहीं सकते और हार हम कतई मान नहीं सकते। करो या मरो ऐसी स्थिति में दोनों ही टीमें यहां पर। अगली गेंद, अच्छी गेंद, फिर से एक बार उड़ाया इस गेंद को लॉन्ग ऑन के क्षेत्र में, वहां पर खिलाड़ी तैनात। 1 रन आसानी के साथ दूसरे का प्रयास, वहां पर बिल्कुल सही अपने आप को रोक दिया वहां पर, क्योंकि खतरा हो सकता था। अगर दूसरे रन लेने के चक्कर में शायद विकेट भी खो सकते थे वहां पर। 1 ही रन मुकम्मल होता हुआ 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ जाकर पहुंच रहे 25 रनों के ऊपर। साझेदारी की अगर बात करें, समझदारी भरा क्रिकेट यहां पर दिखाते हुए सुनील और दीक्षित। पर क्या ये ओपनिंग साझेदारी जीत में तब्दील करने वाली है, ये तो आने वाला वक्त बताएगा।
मैदान की तरफ चलते हैं। 9 गेंदे और 14 रनों की आवश्यकता यहां पर जीतने के लिए। ताबीज बनकर जिसकी हिफाजत खुदा करे, वो क्षमा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे। तुषार मोकल गेंदबाजी के मार्ग पर, आधे पिच पर पटकी हुई गेंद पुल किया लॉन्ग और रीजन में, वहां पर खिलाड़ी तैनात, एक रन आसानी के साथ, क्या दूसरे का प्रयास, निगाहें रखते हुए कि कहां पर गेंद है। अगर खिलाड़ी के हाथ में गेंद है तो सिंगल रन ही यहां पर चुराते हुए, क्योंकि ओपनिंग साझेदारी काफी अच्छी यहां पर सजती हुई संवरती हुई, रन बटोरते वहां पर 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ जाकर पहुंच रहा है 26 रनों के ऊपर। तुषार मोकल की अगर बात करें तो इस ओवर में एक भी बड़ा हिट नहीं लगने दिया। पहली गेंद के ऊपर 2, दूसरी गेंद के ऊपर 2, तीसरी गेंद के ऊपर 1, चौथी गेंद के ऊपर 1 रन। तुषार मोकल फिर से एक बार आधे पिच पर फाइन लेग की दिशा की तरफ टारगेट करते हुए, वहां पर खिलाड़ी 1 रन आसानी के साथ, दूसरे का प्रयास, दूसरा रन भी आसानी के साथ पूरा करते हुए, अच्छा थ्रो विकेट कीपर के दस्तानों में 2 रन मुकम्मल होते हुए 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ जाकर पहुंच रहा है 28 रनों के ऊपर, 28 रनों के ऊपर। धीरे धीरे साझेदारी पलपती हुई, धीरे धीरे जीत के करीब जाते हुए, भली भांति जानते एक खराब अगर गेंद मिलेंगी तो शायद सीमा पार भेज सकते। यहां पर समीकरण बदलते हुए 7 गेंदों में 11 की आवश्यकता। अगर ये गेंद तुषार मोकल बिंदी गेंद निकालते हैं, डॉट गेंद निकालते हैं तो शायद फिर से एक बार मजा आएगा इस मुकाबले में। चलते मैदान की तरफ फिर से एक बार यहां पर तुषार मोकल के हाथ में गेंद है। इस ओवर की अंतिम गेंद होगी। टीम का स्कोर इस वक्त चढ़ता हुआ 28, लॉस ऑफ द 0 विकेट। तीसरा ओवर प्रगति पर, तीसरे ओवर की आखिरी गेंद शेष। 7 गेंदों में 11 रनों की आवश्यकता यहां पर, 7 मध्ये 11 धावेंची गरज। चलते मैदान की तरफ फिर से एक बार तुषार मोकल, गोवा हाईवे इन की तरफ से गेंदबाजी करते हुए तुषार मोकल, थोड़े से फंबलिंग वहां पर, रनअप में थोड़ी सी दिक्कत आती हुई, वहां पर रोक दिया अपने कदमों को और फिर से एक बार स्टार्ट लेने जा रहे हैं तुषार मोकल। भली भांति जानते हैं कि इस एक गेंद के ऊपर काफी कुछ निर्भर हो सकता है मुकाबला। जहां तक सवाल है बल्लेबाजी का, अच्छी बल्लेबाजी करते हुए, आधे पिच पर उड़ाए गए, गेंद हवा में है, खिलाड़ी उसके नीचे आने का प्रयास करते हुए, कोई गलती नहीं करेंगे वहां पर। और एक जो ओपनिंग साझेदारी पलप रही थी, जो कांटा आंख में छुप रहा था, उस साझेदारी को यहां पर बाहर भेजते हुए अभी मुकाबला 50-50 के ऊपर आके यहां पर हो चुका है, क्योंकि 6 गेंदों में 11 रन यहां पर बनाने हैं। चलते मैदान की तरफ यहां पर 6 गेंदों में 11 की आवश्यकता। पहली गेंद यहां पर डालने के लिए तैयार रश्मित मोकल, वाह वाह, व्हाट अ गेंद, ब्यूटीफुल, फैबुलस, लाजवाब, बेहतरीन यहां पर। और इसी की अपेक्षा कर रहे हैं यहां पर रांजनपाड़ा टीम के समर्थक और खिलाड़ी। जहां तक सवाल है बल्लेबाजी का, दीक्षित के ऊपर प्रेशर थोड़ा सा बनता हुआ, क्योंकि 5 में 11 रन यहां पर बनाने हैं। ये गेंद, एक ही रन यहां पर मिल सकता है। समीकरण बदलते हुए आने वाले 4 गेंदों में 10 रनों की आवश्यकता। या खुदा तू ही जाने इस मैच का नतीजा क्या होगा। यहां पर
जो बीत गया है वो अब दौर ना आएगा, इस दिल में सिवा तेरे कोई और ना आएगा। घर फूंक दिया है हमने, अब राख उड़ानी है, जिंदगी और कुछ नहीं दोस्तों, तेरी मेरी कहानी है, तेरी मेरी कहानी है। यही क्रिकेट की परिभाषा होती है दोस्तों, जो पल में किसी को फकीर और पल में किसी को अमीर बना देती है। यही क्रिकेट की परिभाषा होती है। 3 ओवर के बाद ऐसा लग रहा था कि पूरी तरह से रांजनपाड़ा टीम बैकफुट पर है, पर चौथा ओवर जिसमें आए 30 रन, उसी से इस टीम को एक संजीवनी मिली। समीकरण है 4 गेंदों में, उड़ाया इस गेंद को, वहां पर खिलाड़ी मौजूद, 1 रन आसानी के साथ दूसरे का प्रयास, वहां पर रनिंग बिटवीन द विकेट काफी अच्छी, वहां पर 2 रन मुकम्मल होते हुए 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ जाकर पहुंच रहा है 31 रनों के ऊपर। आने वाले 3 गेंदों में 8 रनों की आवश्यकता, एक जोर सा हिट या जोर सा प्रहार वहां पर करना होगा। और जहां तक सवाल है, रश्मित मोकल गेंदबाजी के मार्ग पर है। रश्मित भली बातचीत जानते हैं कि किस प्रकार से गेंदबाजी करने हैं। जहां तक सवाल है, निखिल स्ट्राइक पर है, उड़ाना चाहते थे इस गेंद को। व्हाट अ कमबैक, पूरी तरह से मैच में जान डालते हुए अंदर की तरफ लाया था इस गेंद को, ऑफ स्टंप छोड़ दिया था क्योंकि बड़े शॉट के लिए गए थे। 2 गेंदों में यहां पर जीतने के लिए चाहिए 8 रन। समीकरण बदलते हुए यहां पर ये दुनिया चंद रोजा और जागीर है फर्जी, मोहब्बत दोस्ती कहते हैं जिसको, है वो खुद गर्जी। ना माना बात अगर मेरी तो पछताएगा तू एक दिन, खबरदारी से रहना बेखबर, आगे तेरी मर्जी, आगे तेरी मर्जी। खबरदारी यहां पर बरतनी होगी गेंदबाज को, खबरदारी यहां पर बरतनी होगी बल्लेबाज को, क्योंकि आपके पास 2 गेंदे हैं और 2 गेंदों में रन बनाने यहां पर 8, 2 में 8 की आवश्यकता। यहां पर कौन सी टीम यहां पर आगे बढ़ने वाली है और कौन सी टीम यहां पर घर का रास्ता नापने वाली है, ये तो आने वाला वक्त बताएगा। 2 में 8 की आवश्यकता यहां पर। अच्छी गेंद वहां पर रश्मित मोकल ने कमबैक करके दिखाया, यहां पर पूरी तरह से मैच में पकड़ बनाए हुए हैं। समीकरण बदलते हुए आने वाले 1 में 8 की आवश्यकता। चलते मैदान की तरफ यहां पर अच्छे मैचेस यहां पर देखने को मिलते हुए। आखिरी गेंद पुल किया इस गेंद को, गेंद हवा में, वहां पर खिलाड़ी जरूर है पर यहां पर रांजनपाड़ा टीम ने यहां पर जीत यहां पर दर्ज करते हुए। बैड लक राजवीर 11 भवानी फाइटर रावेक टीम के, क्योंकि ये मुकाबला उनको दबोच लेना चाहिए था। जिस प्रकार से शुरुआत की गेंदबाज हुई थी, 3 ओवर में रन दिए थे मात्र 8, उसके बाद वो आखिर वाला ओवर जिसमें रन आए थे 30, उसी से ही मैच के नतीजे पूरे यहां पर बदल चुके थे और पूरी तरह से हावी हुई यहां पर रांजनपाड़ा टीम।